नमस्कार, मी कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत केळ्याचे कटलेट्स. चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया. आणि हो, तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. केळ्याचे कटलेट्स बनवण्यासाठी मी 2 कच्ची केळी घेतलेली आहेत. केळी आपल्याला वाफवून घ्यायची आहे, त्यासाठी मी वरची साल काढून घेतली आहे. मक्याचे दाणे आणि केळी मी वाफवून घेणार आहे. उकडून घेतलेलं केळं एका बाउलमध्ये मी हाताने स्मॅश करून घेणार आहे. केळं उकडून घेतल्यावर ते वरून थोडं काळपट होतं, ते तुम्ही काढलात तरी चालेल. आता मी त्याच्यामध्ये थोडेसे उकडलेले मक्याचे दाणे आणि हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली ती टाकून घेऊया. आता आपल्याला बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची, थोडीशी कोथिंबीर आणि पातीची कांदा मी बारीक चिरून घेतला आहे तो टाकूया. तुमच्याजवळ जर पातीचा कांदा नसेल तर तुम्ही साधा कांदा टाकला तरी चालेल. अर्धा लिंबाचा रस पिळून घेतला आहे. 1 चमचा मी लाल तिखट टाकलं आहे आणि चवीपुरतं मी मीठ टाकून घेते आहे. आणि 4 ब्रेड मी मिक्सरला बारीक करून घेतले आहेत, त्यातले थोडंसं मी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे, 2 चमचाभर. आणि व्यवस्थित ते मिक्स करून घेऊया आपण. व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर असं घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे. आपल्याला आता कटलेट्स बनवून घ्यायचे आहेत, त्यासाठी मी दोन्ही हाताला थोडंसं तेल लावून असं छोटासा गोळा घ्यायचा आहे. तो हाताने गोल करून त्याला असं चपटा आकार देऊन गोल करून घ्यायचा आहे. आणि मी थोडासा ब्रेड क्रम्स ठेवलेला त्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे मी सर्व कटलेट्स बनवून घेतले आहे तयार करून. मीडियम फ्लेमवरती थोडंसं तेल टाकून मी तवा गरम करत ठेवलेला आहे. तेल गरम झालेलं आहे. आता आपण केळ्याचे कटलेट तळायला घेऊया. एक एक करून असे आपण तळायला ठेवू आणि मस्तपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. दोन 3 मिनटं झाल्यावर आपल्याला दुसऱ्या साईडने आता परतून घ्यायचे आहेत. दुसऱ्या साईडने पण गोल्डन ब्राऊन तळून झालेले आहेत. आता आपण हे एका भांड्यामध्ये एक एक करून काढून घेऊयात. मस्त असे आपले केळ्याचे कटलेट्स बनवून तयार आहेत. तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका.